नमस्कार मैत्रिणींनो, आज परत एकदा मी तुमचं माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये स्वागत करते. तर आम्ही कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना कळालंच असेल की आम्ही कुठं आहोत. तर आम्ही आहोत संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये. कालच आम्ही घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं आणि घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आणि जर तुम्ही संभाजीनगरमध्ये आहात म्हणजे ऑब्वियसली तुम्ही वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या बघायला जाणारच आहात. तसंच आम्हीही गेलेलो आहोत. आम्ही इकडे आलेलो आहोत वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या बघायला आलेलो आहोत. एलोरा असं बोलतात, एलोरा गुफा असं बोलतात तिकडे त्याला. तर आम्ही इकडे आलेलो आहोत आणि हा सुरुवातीचा बघा गेटमधून आम्ही एंट्री केलेली आहे. जाता जाता म्हणलं थोडा उसाचा रस घ्यावा आणि मग सुरुवात करावी. गाड्या आमच्या पार्किंगला लावल्या. आम्ही जो रूम घेतलेला तो लॉज तो खाली गेला. सगळं सामान आमचं गाड्यामध्ये टाकलं आणि आम्ही आता पुढं निघालो. तर ह्या ज्या तुम्ही इथे व्हॅन बघताय ना, तर इथं आय थिंक 29 काहीतरी लेण्या आहेत अशा, ज्या तुम्हाला त्या फिरून दाखवतात. ह्या फक्त एलोरा म्हणजे वेरूळच्याच लेण्या आहेत, अजिंठ्याच्या लेण्या नाही आहेत. अजिंठा लेणी इथून पुढे लांब पडते, मला वाटते 8 की 10 किलोमीटर, मला अंतर माहिती नाही एवढं. तर आम्ही असं निघालेलो आहोत. पूर्ण सगळं बघा, आम्ही पूर्ण लुक आमचा पूर्ण चेंज केलेला आहे. सर्वांनी फॅन्सी कपडे घातलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे. हा एंट्रन्स आहे, जिथून समोरून असं दिसतं की आतमध्ये काय आहे की नाही असं वाटतं, पण आतमध्ये गेल्यानंतर एवढं सुंदर कोरीव असं नक्षीकाम केलेलं आहे. एवढं सुंदर अशा प्रतिमा बनवलेल्या आहेत. ह्या बुद्ध लेण्या आहेत, ज्या 200 वर्षपूर्वीच्या आहेत. ह्या बुद्ध लेण्या बाहेर एंट्रन्सला जेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री करताना तेव्हा तिथंच एक मोठं असं हे बनवून लावलेलं आहे मॅप, आणि त्याच्या बाजूला माहिती दिलेली आहे या लेण्याबद्दल. ह्या 200 वर्ष पुराणी आहेत, ह्या बुद्ध लेण्या आहेत ह्या. आणि ही जी आहे ही आहे 16 नंबरची लेणी, जी अखंड एका दगडामध्ये कोरून बनवलेली आहे. विचार पण करणार नाही, एक 5 मजली ते 6 मजली इमारत असेल एवढ्या हाईटला खोल खोदून एवढं नक्षीदार कोरीव काम केलेलं आहे. आजचे इंजिनियरसुद्धा याच्यासमोर फेल पडतील, एवढं सुंदर नक्षीकाम आहे. मोबाईलवर तुम्ही बघणारच आहात, मी जे दाखवते हे काहीच नाही आहे. जर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन जेव्हा बघाल ना, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे खूप कमी आहे बघण्यासारखं. म्हणजे बघायला आपण हे बनवलं कसं आश्चर्यकारक गोष्ट आहे. ताजमहल हे तर जगातलं आश्चर्य मानते मी, तर म्हणते हे काय कमी असेल का आश्चर्य. एवढं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. अखंड पूर्ण दगड कोरून त्याच्यामध्ये असं भव्य एक इमारत बनवायची म्हणजे काय साधी गोष्ट आहे का. आणि बघा प्रत्येक ठिकाणी असे हत्ती आहेत, खांब आहेत, दगडी खांब, जे जे आत्ता आपण जे बांधकाम बनवतो ना त्याच्या 4-5 खांबांचा पोलांचा एक खांब असेल असा एवढा रुंद असा खांब बनवलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असे कोरीव असे देवाची म्हणा काय त्या काळचं काय असेल माहिती नाही, पण बऱ्याच ठिकाणी मला असं थोडंसं जाणवलं की विष्णूचं, लक्ष्मीचं, परत नरसिंहाचं अशा कोरीव अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. तिथं खूप सुंदर आहेत. हत्ती वगैरे बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, हत्ती वगैरे आहेत. पण एक गोष्ट आहे की एकही हत्तीची सोंड व्यवस्थित राहिलेली नाही, पूर्ण तोडफोड झालेली आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा हे लोकांना माहिती नसेल तेव्हा ते किती सुंदर असेल कल्पना पण करवत नाही की किती सुंदर असतील त्या लेण्या. एवढं सुंदर आहे ना, कुणीही जाल ना तुम्ही जेव्हा संभाजीनगरला जाल ना तेव्हा हा चान्स अजिबात सोडू नका की या लेण्या बघण्याचा. एवढं सुंदर लेण्या आहेत. आता माझ्या मोबाईलमध्ये मी मोबाईलने शूट करत होते,
आणि तेवढा स्पेस नव्हता की माझा कॅमेराची एवढी म्हणजे पाहिजे तशी क्लिअरिटी मला वाटली नाही की ते पूर्ण कॅच करेल असं. तर मी होईल तेवढं तुम्हाला बघा ह्या दाखवायचा प्रयत्न करते. जे कोरीव असं बनवलेले आहेत ना, खूप सुंदर आहेत. आणि आता तिथे थोडंसं असं लाकडाचं जरा थोडासा सपोर्ट केलेला आहे की पुढे माणसांनी जाऊ नये. कारण जर पुढं केलं ना तर हात लावणार, फोटो काढणार, काहीतरी लिहिणार, हे आपलं चालूच असतं कुठंही जा. तर बघा किती सुंदर आहेत बघा. हे ना, ह्याचं काय मला असं वाटलं ते मम्मी इजिप्तमध्ये असतात बघा, मम्मी दफन केलेले असतात पेटीमध्ये, तसंच काहीतरी ते वाटलं. माहिती नाही काय आहे ते. तर इथं तुम्ही बघताय हत्ती आहे आणि प्रत्येक हत्तीच्या सोंडेमध्ये काही ना काहीतरी आहे. आता ते काय आहे ते एवढं लक्षात आलं नाही माझ्या, पण खूप कोरीव आणि सुंदर असं आहे. हे बघा, ही नरसिंहाची आहे जी मांडीवर घेऊन आपलं पोट फाडतानाचा आहे ना तो, तसा तो एक आहे पुतळा बनवलेला, कोरीव काम केलेलं. पुढे विष्णूचा अवतार वाटतोय मला आणि ही लक्ष्मी असेल कदाचित. ही बघा एक खांद्यावर मूर्ती घेऊन, खांद्यावर कोणी असं बसलेलं असं मूर्ती आहे. हे पायाखाली ही लक्ष्मी असेल, पायाखाली जिने राक्षसांना पायाखाली पकडलेलं आहे. आणि लास्टची जी बघितलात ना त्यामध्ये ना हातामध्ये ना शीर पकडलेला आहे, केसांच्या जटा पकडून मुंडन केलेलं असताना मान अशी पकडलेलं, मस्तक असं पकडलेलं आहे त्या शेवटच्या मूर्तीमध्ये. जेव्हा तुम्ही स्वतःहून बघायला जाल, जवळून बघाल ना, तेव्हा अधिकच सुंदर अशा ह्या लेण्या आहेत, खूप सुंदर आहेत. तो मध्ये एक खांब आहे जो आपण सुरुवातीला एंट्रन्सला जातो ना तेव्हाच लक्षात येतं. हत्ती एक मोठा, खूप प्रचंड मोठा हत्ती दगडाच्या कोरीव कामामध्ये बनवलेला आहे. तर ह्या लेण्या बनवायला 200 वर्ष लागलेली आहेत. तर 200 वर्ष म्हणजे कमीत कमी 4 पिढ्या तरी गेल्या असतील. आता ही स्वीटू बघा इथे कशी चालते वरती. तर असो, आता हे बघा इथं आम्ही फिरत होतो, किती मोठे मोठे खांब बनवलेले आहेत बघा. इथं असं आम्हाला असं वाटलं की मध्ये गुफा आहे म्हणून सर्वजण मध्ये जाऊन बघत होते, पण तिथे ॲक्च्युली काही नाही आहे. तो कोरीव काम करून सोडलेला आहे आतपर्यंत. आणि इकडं आम्ही फिरत होतो. तर माझं काम सतत चालू होतं की मी शूटच करत होते मोबाईलमध्ये. किती भरून घ्यावं आणि किती सोडावं हेच समजत नव्हतं. तर मला तिथं ना हे असं काहीतरी दिसलं की त्यावेळी समजा घोडे काय हत्ती वगैरे काय असतील ना, तर त्यांना ते बांधून ठेवण्यासाठी केलेलं असेल. आणि तुम्ही बघितलं असेल त्या खड्ड्यामध्ये ना सुपारी पान खाऊन थुकलेलं आहे. हे आपली लोकं ना कुठं गेली ना तरी सुधारणार नाहीत. हेच आउट ऑफ इंडियामध्ये जरी कुठं असतं ना तरी हे असा घाणेरडा प्रकार लोकांनी केला नसता. कारण त्यांना जाणीव असते की बाबा हे आपल्या पूर्वजांनी काहीतरी बनवून ठेवलेलं आहे. पण त्या आपल्या लोकांना काही जाणीव राहिलेली नाही आहे. कुठेही जायचं आणि घाण करायचं, बस एवढंच. तर ऊन भरपूर होतं इथे ना. माझे मिस्टर एवढंच बघितले आणि पुढं त्यांना ना त्यांची तब्येत थोडी डाऊन झाली म्हणून ते जाऊन ते बाहेर गेले आणि मी आपलं पुढं थोडं हे शूट करत होती. आता ह्या पॉईंटला जर तुम्ही आलात ना तर इथे बघा हे किती सुंदर फूल आहे. हे फूल वरच्या साईडला आहे, छताला कोरलेलं आहे. तर मला एक कळत नाही त्यावेळेला काय असे इन्स्ट्रुमेंट असतील की हत्यारं असतील की त्यांनी हे अशा कोरीव लेण्या त्यांनी बनवल्या असतील. वरी फूल म्हणजे किती जणांच्या डोळ्यांमध्ये दगडाचे कोरीव कच्चे वगैरे पडले असतील, किती जणांच्या हाताला लागलं असेल, डोळ्यामध्ये किती कचरा, काय काय कल्पना पण करवत नाही. एवढं सुंदर आहे, बघण्यासारखंच आहे. आणि ह्या पॉईंटला बघा असे काही सिंहासन बनवलेले आहेत आणि तिथे असं बसलेल्या अशा मूर्त्या घडवलेल्या आहेत. सध्या त्या तुटलेल्या आहेत, मेंटेन नाही आहेत, तरीही खूप छान बघण्यासारखं आहे. आणि तिथं 2 अशी होम होती समोर, जे तुम्हाला दिसलीच असतील. एक दिसला असेल, दुसरा दिसला नसेल. परत मी तिथून ना खाली आली
तर खालीही मला ना हे असंच दिसलं, जिथे दगडामधून थोडीशी गॅप ठेवलेली आहे. मला असं वाटतं त्यावेळेला हत्तींना किंवा घोड्यांना बांधण्यासाठी ते केलेलं असेल. आता हा इथून स्विटू जाते ना, तो वरती जायचा पॉईंट आहे आणि तिथं गेलं ना, वरती यापेक्षाही सुंदर काहीतरी बघण्यासारखं आहे. आता मी गेलेली आहे वरती. वरती आल्यानंतर बघा, जिथं आपण एंट्रन्स बाहेरून जेव्हा बघतो, हा व्ह्यू बघा, हा बाहेरून जेव्हा बघतो ना, तो हा व्ह्यू आहे जिथं उभं राहून फोटो वगैरे काढतात लोक. आणि हा दुसऱ्या मजल्यावरचा व्ह्यू आहे, हा दुसरा मजला आहे. तर इथून पुढे गेलात ना, तर एका साईडला, दोन साईडला, राईटकडे आणि लेफ्टकडे दोन्हीकडे सेम असं बनवलेलं आहे जाण्यासाठी, हॉल आहेत. आणि त्याच्या पुढं गेले ना, तर तिथं ना असं एक डोर बंद केलं. आत्ता तिथं जाळी वगैरे लावून ठेवलेली आहे. तर मी तिथं विचारत होती की इकडे काही आहे का आजूबाजूंच्या माणसांना. तर तिथे आतमध्ये एवढं काही नव्हतं. पण तुम्ही जर पुढे गेलात ना, आता ही समोर बघा ती जाळी आणि लॉक लावलेलं दिसतंय ना, तर हा बघा, हा एंट्रन्स आहे ना, तो तिथं आत्ता गेलेली मी, तो तिथं दाखवला आहे मी. हा एंट्रन्स जेव्हा आपण बाहेरून बघतो ना, तेव्हा ते असं दिसतं. आणि तिथं आम्ही समोर एक ग्रुप फोटो काढलेला. आता ही समोर जी जाळी दिसते ना, लॉक लावलेली, तर त्या जाळीमधून आतमधून जायला आहे की हा मार्ग, असं बोलतात की हा मार्ग डायरेक्ट अजिंठा लेण्याला जाऊन मिळतो, हा इथून पुढे जाणारा. आणि एक मार्ग आहे ना, तो बाजूला ज्या गुफा दिसतात ना सेकंड फ्लोअरला, तिथे जाण्यासाठी आहे. आता इथं बघा, ही खारुताई दिसलेली आहे मला. बहुतेक ती प्रेग्नंट होती. तिला ना पळता येत नव्हतं, पण मलाही तिला काही त्रास द्यायचा नव्हता. पण मला मध्ये काय आहे ते बघायचं होतं, म्हणून मी आपलं शूट करत होती. बिचारीला पळता येत नव्हतं. ती थोड्या वेळाने गेली तिथून आणि नंतर मी आतमध्ये थोडासा शूट केलं. तर मध्ये एवढं क्लिअर काही दिसत नव्हतं माझ्या मोबाईलमुळे. पण तिथून आतमध्ये जायला एक गुप्त रस्ता आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतरच तो तुम्हाला कळेल. पण तिथं आता सध्या बंद केलेलं आहे इथून, कारण तिथे मध्ये ना कचरा टाकलेला दिसतोय. असं एवढं खरं सांगते, कुठंही गेलं ना, आपण थोडंसं तरी ना स्वच्छता ठेवा. ॲटलिस्ट ना आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना, तेवढं पार पाडा. घाण नका करू अशा ठिकाणी गेल्यानंतर. तर त्या ज्या गुफा आहे ना, तर समोर जायला, आता बघितलं तिथपर्यंत जायला तो रस्ता आहे. तिथून मी परत आली. आणि हा बघा नंदीची बिचारीची अवस्था अशी झालेली आहे, शिंगं तुटलेली आहेत, कानं तुटलेली आहेत, काहीही राहिलेलं नाही आहे. ते बसून सेल्फी वगैरे काढत असतील किंवा फोटोशूट करत असतील, तेव्हाच तो काहीतरी कान वगैरे त्याचे तुटले असतील. असं नका करू प्लीज. हे बघा कशी अवस्था झालेली आहे नंदीची, काही राहिलेलं नाही आहे. कारण हे करताना, हे बनवताना कितीतरी जणांचे प्राण गेले असतील, किती जणांच्या हातापायाला विजा झाली असेल, कदाचित तुटले पण असतील हात पाय, काय झालं असेल कल्पना पण म्हणजे होत नाही. कारण हे बनवणं हे साधं काम नाही आहे. तर पुढे मी अशी आले. हा सेकंड मजला आहे जो पूर्णपणे बंद केलेला आहे. फक्त एक जो आत्ता मी वरती आहे ना, एवढंच तिथं आत्ता चालू आहे, जे की तिथं मध्ये ना आतमध्ये शंकराची पिंड आहे. खूप मोठी शंकराची पिंड आहे. आणि ही जाताना बघा किती सुंदर कोरीव काम आहे. एवढं बारीक बारीक नक्षीकाम. हे खालून वरी कोरत गेली असतील की वरतून खाली कोरत आली असतील. बरं समजा खालून वरती जाऊ द्या किंवा वरतून खाली जाऊ द्या, हा जो इंजिनियर असेल, ज्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली असेल, तो व्यक्ती किती महान असेल, नाही का? की असं एवढे पोल बनवायचे, तेवढं खांब, 1000 स्क्वेअर फीटमध्ये जर घर बनवायचं असेल तर आपल्याला किती डोकं लावावं लागतं. तर बघा, ही मध्ये जी आहे ना, ही पिंड आहे महादेवाची, ज्याचा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी माझ्या या व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे. तर हे बघा, त्या शिवलिंगावर येणारं पाणी जाण्यासाठी ना एक वेगळा रस्ता केलेला आहे. आता हा जो गाभाऱ्यातून मी जेव्हा बाहेर आली ना, तर पाठीमागे आहे ना एक छोटे 5 असे ना हॉलसारखं बनवलेलं आहे, जे बहुतेक ना असं तपस्या वगैरे करण्यासाठी असतात ना, चिंतनासाठी वगैरे असे होते ते. मध्ये पण सुंदर असं नक्षीकाम होतं.
त्यावेळेस कदाचित इथे दार वगैरे असतील बसवलेले, कारण तिथं ना असं तो स्पेस सोडलेला आहे दारासाठी, चौखट आपण बसवतो ना त्याच्यासाठी. पण आता तिथे नव्हतं, तर हे फक्त मी बाहेरून काढलेलं आहे आणि आतमध्ये जाऊन पण तुम्हाला दाखवते की तो व्हिडिओ म्हणजे आतमध्ये कसं आहे बघा. तुम्ही जेव्हा स्वतः प्रत्यक्ष जाल ना या ठिकाणी, तेव्हा तुम्हाला समजेल की हे किती सुंदर आहे, कल्पनाच करवत नाही. आणि हाईट बघा, आता मी हे आलेले आहे सेकंड फ्लोअरला, तर एवढी हाईट आहे, खूप वरती आहे हाईट ह्याची, उंच आहे. स्वीटू आमची तिथे थांबून मोबाईल बघत होती. आता मध्ये मी परत आलेली आहे. हे बघा किती सुंदर नक्षीकाम आहे बघा. असे ना मला वाटते 36 खांब आहेत आतमध्ये. आणि हा जो व्ह्यू आहे ना, हा बाहेरचा आहे, मंदिराच्या आत जाण्याआधीचा हा एंट्रन्स आहे. आणि इथं समोरून माणसं येतात ना, तिथं तो नंदी आहे. नंदीच्या समोर आलं ना हा व्ह्यू आहे, जिथे चारी बाजूंना असे सिंह आहेत, सिंहाचं कोरीव काम आहे. आणि सेंटरमध्ये वरती आहे ना एक फूल कोरलेलं आहे. एवढं सुंदर वाटत होतं ते बघून. ही फक्त एकच लेणी आहे 16 नंबरची, जी एक अखंड एका दगडामध्ये कोरलेली आहे. लोक खात काय असतील त्यावेळी की ते एवढं म्हणजे त्यांनी केलेलं आहे. आता ही वरती जेव्हा आपण त्या महादेवाच्या तिथे येतो ना, तेव्हा हे वरती कोरलेलं आहे. आणि हे ना महादेव आहे ना, पार्वतीचा कान पकडून त्यांना नृत्य शिकवत आहेत, असं तिथला एक गाईड सांगत होता, जे मी थोडंसं ऐकलं. जेव्हा समोरून लवकर जवळून बघाल ना, तेव्हा तुम्हाला हे कळेल. आणि हे जे भिंतीवर कोरलेलं आहे, आपला हा कुंभमेळा वगैरे होतो ना, त्याचं हे दृश्य आहे. म्हणजे हे किती पुरातन आहे, जे तेव्हा त्यांनी हा इतिहास लिहायला नव्हतं, तर त्यांनी तेव्हा ते असं कोरून ठेवलेलं आहे. तर हा जो समुद्र मंथनांच्या वेळी एकीकडे देव आणि एकीकडे दानव, आणि मध्ये तो सर्प गुंडाळून असतो ना, ते असं काहीतरी दृश्य ते दगडामध्ये तिथं कोरलेलं होतं त्या स्तंभामध्ये. आता हे पुढं आलं ना, ही वरती पुढे कोरलेली आहे अन्नपूर्णा, जे माझ्या मोबाईलमध्ये एवढी क्लिअरिटी नव्हती, त्याच्यामुळे मला शूट करता आलं नाही. पुढे आहे महादेवाची पिंड, आणि समोर असं म्हणतात की इथे नर्मदा नदीचं पाणी यायचं. आता काय तेव्हाचं माहिती नाही, तेव्हा नर्मदा नदीचं पाणी यायचं म्हणे. ही पूर्ण पिंड आहे ना, मी शेवटी तुम्हाला दाखवेन. माझा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, तर पुढे बघा. आता हा आता बघा, हे बाहेर आली ना मी, तेव्हाचं हे आहे कोरलेलं. एक मोबाईलच्या आपल्या हाईटच्या कमीत कमी 10-10 फुटाची तरी हाईट असेल, त्यापेक्षा पण जास्त असेल, एवढं उंच हे कोरीव काम आहे. जेव्हा तुम्ही समोर जाल ना तिथं, तेव्हाच तुम्हाला कळेल की हे किती सुंदर कोरलेलं आहे. आणि काय ह्याचा अर्थ आहे ना, जेव्हा तुम्ही तिथं जाऊन गाईड घ्याल ना, तेव्हाच समजेल की गाईडशिवाय खरं सांगते ह्या लेण्यामध्ये जाऊ नका. कारण पूर्ण नुसतं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जा, पण जर तुम्हाला समजूनच घ्यायचं असेल की हे का कोरलेलं आहे, प्रत्येक मूर्तीमागं काहीतरी ना सांगायचं आहे. पुढच्या पिढीला हे त्यांनी राखून ठेवलेला आहे हा इतिहास, जो आपल्याला ना गाईड सांगतील. कारण मलाही ह्याचा पुरेपूर माहिती एवढी नाही आहे. मी बघून आले, पण अर्धवटच बघणं झालं आमचं, कारण पुढं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आमचा. असं झालं ना, माझ्या मिस्टरांना डिहायड्रेशन झालं. ते लास्ट तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, ते तेवढं बघून आले ना त्या गुफेपर्यंत, आणि तिथून आले आणि त्यांना थोडा विकनेस जाणवला, आणि ते जाऊन बाहेर झोपले झाडाखाली. आणि थोड्या वेळाने त्यांनी मला फोन केला की बाहेर ये. मग मी पण थोडंसं शूट केलं इकडे, आणि आम्ही बाहेर गेलो, मी बाहेर गेली. त्यांना डिहायड्रेशन झालं. कारण काय माहिती आहे का, त्यांनी गाडी पार्क केली आणि तिथून ते धावत आमच्या जवळ आले. आणि आल्याबरोबर त्यांनी ऊसाचा रस घेतला. ऊसाचा रस गरम असतो, ते त्यांना काही पचलं नाही. आणि सकाळी ना आम्ही सोबत गॅस वगैरे सोबत ठेवल्यामुळे तुरीची डाळ आणि भात एवढा आमचा नाश्ता झालेला. तर हे खाल्ल्यामुळं त्यांना ते पचलं नाही सगळं काही.
आणि उन्हाचा एवढा तडका आहे ना, पश्चाताप मला ह्या गोष्टीचा होतो की उन्हाळ्यामध्ये खरंच नका जाऊ अशा लेण्या वगैरे बघायला. आणि त्याच्यानंतर मी इथे एवढ्यावर स्टॉप केली. त्याच्यानंतर मी कुठंही फिरलो नाही. त्यांना रात्री 2 सलाईनच्या बॉटल चढवल्या. पुढं आमचं होईल की नाही प्रवास, आम्हाला पुढं अजून भरपूर ट्रिप करायची होती, होईल की नाही ह्याच टेन्शनमध्ये होते मी. पण त्यांनी स्वतःला लवकर कवर केलं. 2 सलाईन लावला. आमचा एक दिवस तिथं वेस्ट गेला संभाजीनगरमध्ये. पण आम्ही नेक्स्ट दिवशी त्यांनी पूर्ण स्वतःला कवर केला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. दाखवेन तेवढं कमीच आहे ह्या लेण्यामध्ये. आता तुम्हाला माझा पुढचा अजून आम्ही 10 दिवसाच्या ट्रिपवर निघालेलो आहोत. तर माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मी अजून पुढं कुठं जाणार आहे, तुम्हाला असंच नवीन नवीन काहीतरी मी दाखवणार आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून काही सुधारणा हवी असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर ती नक्की सांगा. तर हा आहे नंदी. आणि इथून पुढे गेलात ना, आता तुम्हाला ती महादेवाची पिंड दिसेल. मध्ये जायला बॅन केलेलं आहे, कदाचित ते बॅन केले म्हणून ते सुरक्षितच आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की अशा ठिकाणी जाल ना, तर तेव्हा कृपया काहीही घाण करू नका, भिंतीवर काहीही लिहू नका. त्यांनी तुम्हाला हे जतन केले कारण त्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून तुम्ही आपलं काहीतरी लिहून तिथं ज्ञान आपलं पाजळू नका. हे खूप सुंदर लेणे आहेत. जर तुम्ही संभाजीनगरला गेलात तर नक्की 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 जाऊन बघून या. मला जेवढं जमतं आहे तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे इथे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. खूप बारीक आणि सुबक असं नक्षीकाम आहे. बघाल तेवढं कमीच आहे. आणि डोळ्यामध्ये सगळं काही आपल्या मनामध्ये राहतं. आणि ते मोबाईलमध्ये मला जेवढं होता होईल तेवढं मी रेकॉर्ड करून घेतले. तुम्हाला नाही तर इन फ्युचर कधीतरी मी जेव्हा स्वतः माझा व्हिडिओ बघेन ना, तेव्हा तरी मला आठवेल की मी तेव्हा इथे काय बघितलेलं आणि काय नाही. या व्हिडिओमध्ये बघा, तो जो आहे ना, तो कान पकडलेला महादेवाने पार्वतीचा नृत्य शिकवण्याचा, तो जरा स्पष्ट आहे. तर बघून घ्या. खूप खूप सुंदर लेणे आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि असाच हा व्हिडिओ आजचा मी इथंच थांबवते. आणि पुढचं व्हिडिओ मी टाकेन. काय होतं आहे प्रवासामध्ये ना, एडिटिंग करता येतं पण ना व्हॉईस देता येत नाही आहे, कारण मुलं आहेत आणि प्रवास कंटिन्यू चालू आहे. तेवढा वेळ मला देता येत नाही आहे. मी होईल तेवढं मी सगळं काही दाखवायचा प्रयत्न करेन. तर थँक्यू.